18 जानेवारीला आम्ही निघालोय 3:30 शक्तिपीठाच्या दर्शनासाठी। सकाळी 7 वाजता म्हणजे सगळे गंगावेशमध्ये हजर होतो। खूप दंगा केलाय, माझ्या आवाजावरून तुम्हाला लक्षात येतच असेल, आवाज पूर्ण बसलाय। माझ्या मम्मीनी वेलीची खाऊची पानं आणली होती ओटी भरण्यासाठी सगळीकडे। वर्षांनी सगळ्यांना घालायला गजरे दिले। जे काही या दोघींना मी पिडलंय ना, अर्थात प्रेमाने, पण खूप मजा आली। सगळ्यात आधी श्रीकृष्ण सरस्वती महाराजांच्या मठीमध्ये गंगावेशमध्ये दर्शन घेतलं। इथून आमचा प्रवास सुरू झाला। त्यानंतर केरलीच्या मठामध्ये दर्शन घेतलं। इथे आरतीसुद्धा मिळाली आम्हाला। इथून दर्शन घेऊन आम्ही आलो कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये। इथे पण खूप छान दर्शन झालं। गाडी स्टार्ट झाली तशी आमची बडबड पण चालू झाली। सगळ्यात आधी कोल्हापूरच्या गोकुळ हॉटेलमध्ये नाश्ता केला। संध्याकाळी साधारण 6च्या सुमारास आम्ही तुळजापूरला पोचलो। गप्पा मारत कधी पोचलो कळालं सुद्धा नाही। इतकी मजा केली ना येऊपर्यंत। 5च मिनिटात तयार झालो आणि तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलो। सर्वांनी सांगितलं गर्दी कमी आहे, दर्शन लगेच होईल, त्यामुळे लगेचच रेडी झालो। मागच्या वर्षी धीरजसोबत मी आले होते तुळजापूरला। यावर्षी पण दर्शन झालं तुळजाभवानीचं। इथे ना या बांगड्या मिळतात। तुम्हाला माहिती आहे का याचं महत्त्व काय आहे? जेव्हा एखाद्या देवीच्या दर्शनाला जातो तेव्हा मंदिराचा कळस किंवा प्रवेशद्वार दिसल्यानंतर असं वाटतं की खरंच धन्य झालो। वाटतं का तुम्हाला पण असं? इथे तुळजाभवानीच्या मंदिरासोबतच छोटी छोटी बरीच मंदिरं आहेत। आज देवीचा व्हिडिओ काढायला परमिशन नाही आहे, त्यामुळं व्हिडिओ नाही काढता आला, पण कळसाचं दर्शन तुम्हाला नक्कीच घडवू शकते। अगदी दीड तासातच, मला वाटतं 1.25 तासातच आम्हाला दर्शन झालं। आणि उत्साह पण दांडगा होता। सकाळपासून प्रवास केला होता, पण एकदम फ्रेश होतो। भारी वाटतं ना ऐकायला? याला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? सगळ्यांचं दर्शन छान झालं। या मंदिराच्या बाहेर एक शिळा आहे। असं म्हणतात की ती शिळा कौल देते। सगळ्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही त्या शिळेजवळ पोचलो। इथे पैसे ठेवायचे आणि आपला हात ठेवायचा। जेव्हा ती शिळा उजवीकडे वळते तेव्हा उजवा कौल दिला असं म्हणतात, म्हणजे काम होणार। तसे सगळ्यांच्याच मनात काही ना काही प्रश्न असतात। प्रत्येकाने हे ट्राय केलं म्हणा, किंवा प्रत्येकाने हे करून बघितलं, कौल मागितला देवीकडे। इथे आमची पहिल्याच दिवशी 2 शक्तिपीठं पूर्ण झाली।